Let's start. Okay. So basically operators. खूप important आहे. Like everywhere we will use operators. Okay. So operators like A plus B जर आपण केलं. Okay. So ह्यामध्ये जे प्लस आहे, प्लस आहे याला काय म्हणतो आपण? ऑपरेटर म्हणतात. ओके. सो आणि ए अँड बी ला काय म्हणतात? ए ए अँड बी ला आपण म्हणतो ऑपरँड्स. राईट? ज्याच्यावर आपण ऍक्शन करणार त्याला आपण ऑपरँड्स म्हणतो. ओके. सो ऑपरेटर काय सिम्बॉल आहे. ऑपरेटर इज अ सिम्बॉल which perform operation on operands. ओके. ऑन ऑपरेंड्स. ओके. क्लिअर आहे. सो ऑपरेटर काय एक सिम्बॉल आहे. ओके. ऑपरेटर एक सिम्बॉल आहे जे ऑपरँड्स वर ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑपरेशन काही असू शकतं. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. ओके. मल्टिपल ऑपरेशन्स आहेत. ओके. सो त्याच्यानंतर आता कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत. ओके. सो फर्स्ट लाईक आपल्याकडे आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके. अरिथमॅटिक नावातच आहे. अरिथमॅटिक म्हणजे आपण जे लहानपणापासून शिकत आलेलो आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन. ओके. मल्टिप्लिकेशन ते अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके. त्याच्यानंतर ऑपरेटर्स मी लिहिणार नाही. फक्त समजून जा अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके. त्याच्यानंतर कंडिशनल अँड कंपॅरिझन ऑपरेटर आहेत. कंडिशनल अँड कंपॅरिझन ऑपरेटर. कंडिशनल किंवा कंपॅरिझन दोघे सेमच नाव आहे. ओके. कंपॅरिझन ऑपरेटर जे कम्पेअर करण्यासाठी लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन हे कंडिशनल कंपॅरेटर. ओके. त्याच्यानंतर आहे लॉजिकल. ओके. लॉजिकल ऑपरेटर्स. ओके. लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे कोणते? अँड, ऑर, नॉट हे काय आपले लॉजिकल लाईक दोन म्हणजे एकापेक्षा दोन कंडिशन्स असतील आणि त्या दोन कंडिशन ट्रू किंवा फॉल्स असल्या पाहिजे त्यावेळेस आपण काय करतो लॉजिकल ऑपरेटर्स. ओके. त्याच्यानंतर आहे मेंबरशिप ऑपरेटर्स असतात. हे एक दोनच आहेत मेंबरशिप ऑपरेटर्स आहेत. ओके. म्हणून मेंबरशिप ऑपरेटर्स. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे आहे कोणतं ओके असाइनमेंट ऑपरेटर. ओके. असाइनमेंट असाइनमेंट ऑपरेटर. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे आयडेंटिटी ऑपरेटर. आयडेंटिटी ऑपरेटर. ओके. त्याच्यानंतर आहे बिटवाईज ऑपरेटर. ओके. एवढे ऑपरेटर आपण बघणार बिटवाईज ऑपरेटर. सो अरिथमॅटिक सगळ्यांना माहिती आहे. प्लस मायनस. ओके. हे किंवा मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. ओके. हे काय अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके. सो लेट स्टार्ट विथ अरिथमॅटिक ऑपरेटर फर्स्ट. ओके. फर्स्ट इज अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके. सो पहिला आहे त्याच्यामध्ये प्लस आहे. त्याच्यानंतर आहे मायनस आहे. त्याच्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर आहे डिव्हिजन. ओके. त्याच्यानंतर आहे मॉड्युलो. ओके. हे नवीन असेल तुमच्यासाठी काही जणांसाठी मॉड्युलो. ओके. त्याच्यानंतर फ्लोर डिव्हिजन. ओके. हे पण नवीन आहे त्याच्यामध्ये नाव चेंज ठेवतो फ्लोर डिव्हिजन. ओके. आणि त्याच्यानंतर एक्सपोनंट. राईट. कोणते कोणते प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलो. मॉड्युलो म्हणजे काय जेव्हा आपण डिव्हिजन करतो. ओके. डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर राहत राईट रिमाइंडर असतं. ओके. ते रिमाइंडर मिळवण्यासाठी जे काही ऑपरेटर आहे. ओके. आपल्याला फक्त रिमाइंडर काय ते जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जे काही ऑपरेटर आहे ते आहे डिव्हिजन सॉरी मॉड्युल. ओके. फ्लोर डिव्हिजन आणि एक्सपोनंट आपण बघू. एक्सपोनंट म्हणजे काय पॉवर लाईक 2 टू द पॉवर 3 आपण करत होतो. तर ते कसं फाइंड आउट करायचं त्याच्यासाठी आपल्याला एक्सपोनंट यूज करावं लागतं. ओके. सो आता प्लस ऑपरेटर ऑलरेडी आपण बघितलं प्लस ऑपरेटर मध्ये काय की जर स- आपण जर इंटीजर ह्याचे प्लस ऑपरेटरचे दोन मिनिंग आहेत. ओके.
तर इंटिजर आणि स्ट्रिंगवर जर सॉरी इंटिजर आणि फ्लोटवर ओके, आपण जर प्लस ऑपरेशन करत असेल, ओके, इंटिजर आणि फ्लोटवर जर आपण प्लस ऑपरेशन करत असेल, तर काय होईल? इथं अरिथमॅटिक ऑपरेशन होईल. अरिथमॅटिक ऑपरेशन होईल. ओके, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ऍडिशन होईल. ओके, बट हेच ऑपरेशन जर आपण स्ट्रिंग प्लस स्ट्रिंग करत असेल किंवा लिस्ट प्लस लिस्ट करत असेल, ओके, किंवा टपल प्लस टपल करत असेल, टपल प्लस टपल करत असेल, तर ह्याचं काय होईल? कॉन्कॅटनेशन होईल. ओके, ह्या केसमध्ये काय होईल? कॉन्कॅटनेशन होईल. ओके, त्या केसमध्ये काय होईल? कॉन्कॅटनेशन. आता कॉन्कॅटनेशन म्हणजे काय? ते दोन लिस्ट जोडल्या जातील किंवा दोन स्ट्रिंग जोडल्या जातील. ओके, किंवा दोन टपल जोडले जातील. ओके, हे आहे. ओके, एवढं झालं म्हणजे की जर प्लस ऑपरेशन आपण इंटिजर किंवा फ्लोटवर करत असेल तर ऍक्च्युअल मध्ये ऍडिशन होईल. बट जर आपण प्लस ऑपरेशन स्ट्रिंग किंवा लिस्टवर करत असेल किंवा टपलवर करत असेल तर ते कॉन्कॅटनेशन होईल. ओके, सो जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण बघू शकतो लाईक सिम्पली काय करू शकतो? 5 प्लस 5 इज इक्वल टू जर केला आपण तर 10 येतं, राईट? प्लस आता आपण काय केलं? सपोज 5.5 प्लस 5 केला तर काय 10.5. ओके, बट जर आता आपण काय केलं? दोन्ही फ्लोट घेतले 5.5 प्लस 5.5. ओके, हे मी प्रोग्रामच रन करतोय. ओके, शिफ्ट एंटरनी प्रोग्राम रन होतात. ओके, सो ऍडिशन होतात. सो आता मी ए बी सी लाईक दोन स्ट्रिंग घेतल्या, ए ए बी सी प्लस सी डी, राईट? ह्या दोन स्ट्रिंग घेतल्या तर ह्या काय कॉन्कॅट झाल्या म्हणजे जोडल्या गेल्या. ओके, फॉर एक्झाम्पल मी दोन लिस्ट घेतल्या. ओके, लिस्ट मध्ये टाकलं 1 कॉमा 2 कॉमा 3 हे टाकलं लिस्ट मध्ये प्लस 1 कॉमा 2 सॉरी 4 4 कॉमा 5 कॉमा 6 केलं. ओके, याचं आपण काय होईल? कॉन्कॅट होतं लाईक एकच लिस्ट बनली 1 2 3 4 5 6. ओके, टपलचं पण केलं. टपल केलं 1 कॉमा 2 कॉमा 3 कॉमा प्लस 4 कॉमा 5 कॉमा 6. ओके, टपलचं सुद्धा काय होईल? कॉन्कॅटनेशन. ओके, जर स्ट्रिंग असेल, ओके, स्ट्रिंग असेल किंवा लिस्ट असेल, टपल असेल तर कॉन्कॅटनेशन होईल. ऍक्च्युअल मध्ये इंटिजर फ्लोट असेल तर हे होईल कॉन्कॅटनेशन. ओके, सो जर आता आता सेटवर करून बघू. ओके, कारण आपण सेटला काही बोललो नाही. ओके, सेट काय असतं? युनिक असतात. ओके, 12 13 ओके 14 प्लस 34 आणि 56. ओके, आय एम ट्राइंग टू कॉन्कॅट द टू लाईक आता हे दोन सेटचे मी ऍडिशन करतो. हे अलाउड आहे का नाही हे चेक करायचं. ओके, तर आपल्याला काय भेटते? अनसपोर्टेड ऑपरेट टाइप्स प्लस फॉर सेट. ओके, सो आपण कॉन्कॅटनेशन सेटवर नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण कॉन्कॅटनेशन साठी ऑलरेडी एक मेथड आहे युनियन, राईट? सेटमध्ये आपण युनियन मेथड बघितली, आठवते का? ठीक आहे, युनियन मेथड बघून घ्या परत. ठीक आहे, डिक्शनरीवर करू शकतो का चेक करू आपण. ओके, एक घेऊ की ए इज इक्वल टू 1 आणि मोठी नाही घेणार मी, छोटी डिक्शनरी घेऊ आपण. बी इज इक्वल टू 2. ओके, सो लेट्स डू. तर ते काय म्हणते परत? अनसपोर्टेड ऑपरेटर ऑपरेट्स फॉर द डिक्शनरी. ओके, सो प्लस जे आहे, ओके, आपण जे वरचे एक्झाम्पल बघितलं प्लस स्ट्रिंग सॉरी प्लस हे फ्लोट आणि इंटिजर असेल तर वर्क होईल ॲज अ अरिथमॅटिक लाईक ऍक्च्युअल मध्ये ऍडिशन होईल. बट जर ते आपण स्ट्रिंग लिस्ट आणि टपल वर यूज केलं तर ते काय होईल? कॉन्कॅट होईल. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही, राईट? नो डाऊट. हॅलो, येस नो सांगत चला. ओके, सो प्रॅक्टिस करायची परत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला मायनस. ओके, मायनस ऑपरेशन आहे. ओके, मायनस सिम्पली आहे 45 मायनस
4. ओके, 41. सिंपल सबस्ट्रॅक्शनसाठी मायनस केलं. ओके, हे लिस्टवर टपलवर कशावर नाही चालणार. सिम्पली अरिथमॅटिक ऑपरेशनसाठी मायनस होईल. ओके, सिमिलरली डिव्हिजन पण. डिव्हिजन मध्ये आता परत काय मायनस जे मायनस आणि आपण जे डिव्हिजन केलेलं आहे ते डिव्हिजन मध्ये दोन टाइप सांगितले, एक फ्लोर डिव्हिजन आणि एक सिम्पल डिव्हिजन लाईक. ओके, सो फ्लोर डिव्हिजन म्हणजे काय किंवा पहिले आपण हे बघू, मल्टिप्लिकेशन बघू. ओके, सो मल्टिप्लिकेशन मध्ये काय, मल्टिप्लिकेशनचे पण परत दोन मिनिंग आहेत. ओके, जर सिम्पल इंट असेल, ओके, सिम्पल इंट असेल किंवा फ्लोट असेल, ओके, त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय तर त्याचं काय अरिथमॅटिक ऑपरेशन होईल, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लिकेशन होईल. ओके, बट स्ट्रिंग इंटू इंटिजर केला, ओके, किंवा लिस्ट इंटू इंटिजर केलं तर काय होईल, ते डुप्लिकेशन होईल. लाईक दोन वेळा स्ट्रिंग इंटू टू केलं तर दोन वेळा डुप्लिकेशन होईल, लिस्ट इंटू टू केलं तर ते दोन वेळा डुप्लिकेशन होईल. सिमिलरली टपलला पण आलं आहे, टपल इंटू इंट केलं तर काय होईल, ह्या केसमध्ये डुप्लिकेशन होईल. ओके, ह्या केसमध्ये काय होईल, डुप्लिकेशन होईल. ओके, त्याच्यामध्ये काय होईल, डुप्लिकेशन. त्याच्यामध्ये पण काय होईल, डुप्लिकेशन. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण रन करून बघू. ओके, सो 2 इंटू 3 केला तर काय होईल, 6. 2.5 इंटू 2 केला तर काय 5. ओके, आता लिस्ट इंटू 2 करून बघू. सो एक लिस्ट घेतली मी, 1,2,3 इंटू 2 केला आपण तर काय होईल, लिस्ट डबल झाली बघा. 1, 2, 3 परत 1, 2, 3. ओके, किंवा एखादी स्ट्रिंग घेतली, पायथॉन इंटू 2 केली तर पायथॉन पायथॉन दोन वेळा. ओके, सो जर इंटिजर आणि फ्लोट असेल, जर इंटिजर आणि फ्लोट असेल तर त्यांचं अरिथमॅटिक ऑपरेशन होईल. बट जर आपण ते स्ट्रिंग इंटिजर केलं मल्टिप्लिकेशन, लिस्ट इंटिजर केलं मल्टिप्लिकेशन, डबल इंटिजर मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय होईल, डुप्लिकेशन होईल. ओके, सो आता इथं मी दोन वेळेसच घेतलं, 5 वेळेस घेतलं तर सपोज मला मी काय केलं, समजण्यासाठी एक ए बी नावाची स्ट्रिंग घेतली, इंटू 5 केलं तर ते 5 वेळेस होईल, ए बी ए बी ए बी. ओके, किंवा एखादं टपल घेऊ, 1, 2, 3 इंटू सपोज 10 केलं तर ते काय होईल, ते 10 वेळेस प्रिंट झालेलं आहे. ओके, हे 10 वेळेस होईल. हो, डुप्लिकेशन होईल, जेवढ्या वेळेस सांगेल तेवढ्याच आपलं डुप्लिकेशन. क्लिअर आहे, इथवर काही डाऊट आहे? नो डाऊट राईट? चंद्रकांत समजले इथवर मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. ओके, सो नेक्स्ट आहे डिव्हिजन. ओके, डिव्हिजन. तर डिव्हिजन मध्ये एक आपलं नॉर्मल डिव्हिजन आहे, लाईक आपण जे रेग्युलर करतो. ओके, नॉर्मल डिव्हिजन. ओके, ओके, विच वी जनरली डू. ओके, ह्याचं रिटर्न काय असेल, लाईक एक फ्लोटच येईल. ओके, फ्लोट रिटर्न येईल आपल्याला. ओके, त्याच्यानंतर एक असेल सील डिव्हिजन. ओके, सील डिव्हिजन आणि एक असेल फ्लोर डिव्हिजन. ओके, आता सील आणि फ्लोर काय, ओके, सील आणि फ्लोर काय आपल्याला बघायचं असेल. ओके, ठीक आहे. आता एक नंबर घ्या, आपण कोणताही नंबर घेतला, सपोज एक 25 घेतला आणि सपोज एक 24 घेतला. ओके, सो आता 24 टू 25 मध्ये किती नंबर असतील मला सांगता येईल? 24 टू 25 मध्ये ह्याच्यामध्ये किती नंबर आहेत? इन्फानाइट नंबर आहेत, राईट? लाईक 24.1 और 01, 02, 24 पॉईंट असं सपोज आपण असं घेतलं 24.2. ओके, आणि असं 24.9 नंतर 25 येतं. ओके, सो आता जेव्हा हे
लाइक सील म्हणजे काय? फ्लोर म्हणजे काय? फ्लोर लाइक आपला जे बॉटम असतं त्याला फ्लोर म्हणतात आणि टॉप असतं त्याला सील म्हणतात. लाइक सीलिंग फॅन असतो. ओके. फॅन कुठं असतो? सीलिंग फॅन. तो कुठं असतो? आपल्या छताला असतो. सो तो जो काही एखादी गोष्ट टॉपला असेल त्याला सील म्हणतात. ओके. आणि ते जे काही बॉटमला आहे त्याला फ्लोर म्हणतात. ओके. सो फॉर एक्झाम्पल एखादं कॅन्डल आहे. ओके. कॅन्डलची सील काय असेल? लाइक कॅन्डल चार्ट असतात राइट? कॅन्डलचे. ओके. सो त्या कॅन्डलचा एक टॉप असतो आणि त्याचा बॉटम असतो. सो बॉटमला काय म्हणतात? कॅन्डल जर बघितलं अशी असते कॅन्डल राइट? कॅन्डलचं हे टॉप असेल आणि हे बॉटम असेल. ओके. आणि मध्ये काय असेल लाइक त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असतील लाइक व्हॅल्यूमध्ये राहतील. ओके. फॉर एक्झाम्पल एखादा शेअर घेतला, तर शेअरची व्हॅल्यू ₹1 टू ₹2 अशी असेल. असे कॅन्डल असेल. तर त्याची व्हॅल्यू 1.5 पण असू शकते, 1.3 पण असू शकते, 1.2 पण असू शकते. ओके. बट त्याचा बॉटम काय 1 आहे आणि टॉप काय 2 आहे. सो टॉपला काय म्हणतो आपण सील. ओके. सील म्हणजे फॅन लक्षात ठेवा फॅन. म्हणजे फॅन काय सील आहे, सीलिंग आहे. सीलिंग फॅन असतो. फ्लोर काय? फ्लोर डिव्हिजन म्हणजे बॉटम. ओके. सो जेव्हा आपण आता सेम कन्सेप्ट तिथं यूज केलेला आहे. ओके. आपल्या डिव्हिजनमध्ये. ओके. सील म्हणजे काय? जेव्हा डिव्हिजन 2.5 येईल. ओके. जर ही सील डिव्हिजन असेल तर त्याचा आन्सर 3 असेल. ओके. आणि फ्लोर डिव्हिजन जर असेल तर त्याचा आन्सर काय असेल? बॉटम असेल राइट? 2.5 चं लाइक बॉटम असेल राइट? 2. ओके. सील आणि फ्लोर डिव्हिजन. ओके. आता सर तुम्ही तर फ्लोर डिव्हिजनचं सिम्बॉलच नाही सांगितलं. सॉरी सील डिव्हिजनचं सिम्बॉल नाही सांगितलं. ओके. तर ते आपण बघू कसं करायचं. ओके. सो नॉर्मल डिव्हिजन आपलं काय 5 डिव्हायडेड बाय 2 जर केलं तर काय 2.5 राइट? क्लिअर आहे? 5 डिव्हायडेड बाय 2 जर केलं तर 2.5 आणि त्याच्यानंतर आपण इथं ह्याच्यासाठी सेमसाठी 5 फ्लोर डिव्हिजन बाय 2 करू. तर त्याचा आन्सर काय? बॉटम लाइक 2.5 चं बॉटम काय जे काही डिव्हिजन आहे त्याचं बॉटम काय ते इथं आहे 2. ओके. आणि त्याच्यानंतर लाइक इथं जे आहे डायरेक्टली फंक्शन नाहीये सील डिव्हिजनसाठी. तर आपल्याला एक लायब्ररी इम्पोर्ट करावी लागेल. इम्पोर्ट ओके. मॅथ नावाची. ओके. ही लायब्ररी इम्पोर्ट करणं आपण खूप खूप वेळेस करणार आहे. ओके. इम्पोर्ट करणं म्हणजे काय? ऑलरेडी दुसऱ्या डेव्हलपरने लिहिलेला प्रोग्राम आपण आपल्या प्रोग्राममध्ये घेतोय. त्याला इम्पोर्ट करणं म्हणतात. ओके. तर मी काय केलं सिम्पली कोणीतरी मॅथचे सगळे फंक्शन लिहून ठेवले आहेत. मीन, मॅक्स, लेस दॅन, ग्रेटर दॅन, एव्हरेज असे वेगवेगळे फंक्शन लिहून ठेवलेले आहेत. ते फंक्शन मला माझ्या प्रोजेक्टमध्ये यूज करायचे. तर मी सांगितलं ते फंक्शन्स यूज करण्यासाठी मला ते इम्पोर्ट करून घे. ते पॅकेज इम्पोर्ट करून. ओके. ते काय करतात आता श्रीशैल्य काय करतो? श्रीशैल्य यूआयमध्ये एक्सपर्ट आहे. तर त्याने काय केलं दुसऱ्या यूआय डेव्हलपरला ईझी करण्यासाठी, ईझी जाण्यासाठी काही टूल्स बनवून ठेवले. ओके. मग ते टूल्स तो काय करतो पॅकेज करून वाल्यांना देतो. ओके. मग वाले काय करतात ते पब्लिश करतात. मग ते पब्लिश केलेल्या गोष्टी आपल्या प्रोजेक्टमध्ये यूज करायच्या. तर त्याच्यात त्या यूज करण्यासाठी आपल्याला ते म्हणजे सपोज त्या गोष्टी चंद्रकांतला यूज करायच्या. तर चंद्रकांत काय करा इम्पोर्ट श्रीशल्यच पॅकेज असं सांगितलं. ओके. मग त्या सर्व जे काही टूल्स लिहिलेले आहेत ते चंद्रकांत यूज करेल. सिमिलरली वाल्यांनी मॅथच्या अंडर मल्टिपल फंक्शन्स लिहून ठेवलेले आहेत. ओके. ते जर यूज करायचे असेल तर आपल्याला ते मॅथ यूज कराल, इम्पोर्ट मॅथ. आणि त्याच्यामध्येच एक फंक्शन आहे मॅथ डॉट हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. जस्ट आता सेल सांगतोय तुम्हाला. सेल ओके 5/2 ओके. म्हणजे आता मी सांगितलं मॅथचं सेल फंक्शन यूज करून मी फाइंड आउट करू शकतो. तर आन्सर काय आलं? ओके. क्लिअर आहे. नॉर्मल डिव्हिजन म्हणजे काय? जे काही तुमचं डिव्हिजन येईल 2.5, 3.5 ते येईल. ओके. फ्लोर म्हणजे काय? ज्याचं बॉटम येईल लाइक 2 बॉटम आहे. 2.5 चं बॉटम 2 आहे आणि सील म्हणजे काय? एकदम टॉप येईल लाइक 2.5 चं टॉप इंटिजर कोणतं आहे ते. ओके. राउंड वेगळं, राउंड अप करणं वेगळं. ओके. 2.4 चं राउंड अप आपण 2 करतो. 2.9 चं राउंड अप आपण 3 करतो. हे वेगळं. ओके. सॉरी फ्लोर आणि सील वेगळं. ओके. हे खूप यूज होतं का? ग्राफ बनवतो वेळेस. ग्राफ बनवतो वेळेस आपल्याला हे यूज करावं लागतं. ओके. ग्राफ बनवतो वेळेस, कॅन्डल्स बनवतो वेळेस हे फ्लोर आणि सील फंक्शन डिव्हिजन यूज होतं. ओके. क्लिअर आहे? एनी डाउट? कॅन वी मूव्ह अहेड? नो डाउट राइट? ओके.
त्याच्यानंतर आहे लाइक आपलं कोणतं राहील तर हां, लाइक एक्सपोनेंट. ओके. सो एक्सपोनेंट म्हणजे काय? पॉवर काढण्यासाठी. ओके. लाइक एखादा पॉवर असेल, राइट? 2 टू द पॉवर लाइक 4. 2 2 टू द पॉवर 2 काय असतं 4. तर ते कसं करणार आपण? 2 टाइम्स 2 2. तर त्याचा पॉवर काय आन्सर काय येईल? 4 येईल. ओके. सपोज लाइक असं लिहू, इफ वी want to have 2 to the power 2 to the power 2. ओके. तर ते आपण असं लिहिणार. ओके. सो डबल ॲस्टेरिस्क जे आहे ते पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज होतं. ओके. सो आपण कितीही पॉवर काढू शकतो. लाइक 2 टू द पॉवर 0 पण बघू. 2 टू द पॉवर 0 कोणत्याही संख्येचा पॉवर 0 काय असतं? 1 असतो. ओके. 10 टू द पॉवर 0 1. ओके. 2 टू द पॉवर 1 काय असेल? 2 असेल. ओके. 2 टू द पॉवर 2 काय असेल? 4 असेल. ओके. 2 टू द पॉवर 3 काय असेल? 8 असेल. ओके. 2 टू द पॉवर 10 काय असेल? 1024. ओके. 2 टू द पॉवर 10 काय? 1024. लक्षात ठेवा हे 2 टू द पॉवर 1 टू 2 टू द 10 माहितीच असलेलं 1, 2, 4, 8, 16, 32, 64, 128, 526 आणि 1024. ओके. 1024. ठीक आहे. हे मेमरी युनिट आपण बघू पुढे अजून. ओके. सो त्याच्यानंतर बघितलं आपण मॉड्यूलो ऑपरेटर. एक्सपोनेंट समजलं लाइक पॉवर काढण्यासाठी हे डबल स्टार यूज होतं एक्सपोनेंटसाठी. बेसिकली एक्सपोनेंटसाठी. ओके. रिमाइंडरसाठी लाइक आपण केलेलं आहे राइट? रिमाइंडर कसं करायचं आपण? सपोज राइट? ओके. सपोज आपला रिमाइंडर काढायचा असं काढायचं आपण. 2 डिवाइडेड बाय 13. ओके. सो 2 टू द पॉवर 6 म्हणजे 2 इंटू 6 12 आणि रिमाइंडर किती राहायचा? 1. ओके. हे रिमाइंडर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय मॉड्युलस ऑपरेटर आहे. ओके. हे रिमाइंडर फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे. तर त्याचा यूज कसा करायचा? सपोज 10 मॉड्युलो 2 केलं. ओके. 10 मॉड्युलो 2 केलं. तर काय होईल? 0 आणि 11 मॉड्युलो 2 केलं. तर काय येईल? 1. राइट? बरोबर आहे. 2 इंटू 5 10 आणि 2 इंटू 5 10. रिमाइंडर विल बी 1. सो इथं रिमाइंडर काय आला? 0 आला. इथं काय आला? 1 आला. ओके. सो मॉड्युलो कशासाठी यूज होईल? रिमाइंडर करण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी. ओके. सो मी इथे लाईन टाकून देतो एक. मॉड्युलो मॉड्युलो ऑपरेटर मॉड्युलो ऑपरेटर is used for calculating रिमाइंडर. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे. सो नेक्स्ट कोणता आहे आपला? कंडिशनल. ओके. कंडिशनल और कंपॅरिझन ऑपरेटर. ओके. कंडिशनल और कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर. ओके. सो आता ह्याच्यामध्ये कोणते आहेत? अं, पहिल्यांदा लेस दॅन, त्याच्यानंतर कोणतं? ग्रेटर दॅन, त्याच्यानंतर लेस दॅन इक्वल टू. ओके. त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू, त्याच्यानंतर नॉट इक्वल टू. ओके. त्याच्यानंतर इक्वल टू हे काय? कंपॅरिझन ऑपरेटर. ओके. ह्यांचं आउटपुट काय येतं? लाईक हे जेव्हा आपण यूज करू ह्यांचं आउटपुट काय? आउटपुट येईल ऑलवेज ट्रू ऑर फॉल्स. ओके. आपण हे जेव्हा यूज करू ट्रू ऑर फॉल्स आउटपुट आहे. कंडिशनल किंवा कंपॅरिझन ऑपरेटर जेव्हा आपण यूज करतो त्यांचं आउटपुट काय येतं? ट्रू ऑर फॉल्स. ओके.
सो ह्याचं आपण प्रॅक्टिस जर बघा म्हणजे करायची गरज नाही, बट लेट्स लेट्स डू इट. ओके, आपण हे काय करूया, इज इक्वल टू 10 घेऊ आणि बी इज इक्वल टू 12 घेऊ. ओके, आता मी काय एक कंपॅरिझन ऑपरेटर यूज केला, ए लेस दॅन बी. ए लेस दॅन बी, आता याची व्हॅल्यू काय 10 आहे, बी ची व्हॅल्यू 12. ए लेस दॅन बी, चूक आहे का बरोबर आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे? हॅलो, ट्रू फॉल्स, ट्रू आहे राईट. ए ग्रेटर दॅन बी, ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. ओके, so similarly greater than or equal to less than equal to a less than equal to b, true आहे का false आहे? ट्रू आहे. लेस दॅन इक्वल टू, ओके. सो सपोज मी हे पुढे जाऊ आणि a ग्रेटर दॅन इक्वल टू b, फॉल्स. ओके, a इज इक्वल टू b आहे, फॉल्स आहे. ओके, a नॉट इक्वल टू b, ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. a and b are not equal. ओके, तर सपोज मी b ला पण 10 केलं, b ला पण 10 केलं, a नॉट इक्वल टू बी, फॉल्स, कारण बोथ आर इक्वल. ओके, सो हे जे आहेत ते खूप यूज होणार आहे आपल्याला, लाईक आपण म्हणजे बऱ्याच वेळेस प्रोग्राम करतोय आपल्याला हे ऑपरेटर्स यूज करायला. ओके, कंडिशनल ऑपरेटर, लेस दॅन, इक्वल टू, कम्पॅरिझन, लाईक आपण कम्पेअर करतो लाईक दोन गोष्टी, राईट. आता त्याच्यानंतर जे हे इक्वल टू, लाईक लक्षात ठेवा, हे जे इक्वल टू आहे, ओके, हे पण बघणार आहे आपण, हे कोणतं आहे? असाइनमेंट ऑपरेटर आहे. ओके, असाइनमेंट. ओके, असाइनमेंट ऑपरेटर आहे. ओके, हे काय करतं, एखादी व्हॅल्यू लाईक असं काय, टू असाइन व्हॅल्यू टू लेफ्ट साइड ऑफ व्हेरिएबल. ओके, म्हणजे एखादी व्हॅल्यू व्हेरिएबलला असाइन करायची असेल. ओके, इथं जसं मी लिहिलंय ए बी इज इक्वल टू 10, ही जी हे सिंगल इज इक्वल टू जे आहे ते कशासाठी यूज होते, ही 10 व्हॅल्यू ह्या बी ला असाइन करण्यासाठी यूज होतं. ओके, बी इज इक्वल टू 10 काय, हे जे काही 10 व्हॅल्यू आहे ते बी ला असाइन करण्यासाठी यूज होतं. ओके, दॅट इज व्हॉट असाइनमेंट आहे, टू असाइन व्हॅल्यू टू लेफ्ट साइड ऑफ व्हेरिएबल, राईट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, इक्वल टू जे. ओके, दोन वेळा सिंगल असेल तर असाइनमेंट ऑपरेटर, आणि हे दोन असेल तर कंपॅरिझन ऑपरेटर. ओके, कंपॅरिझन ऑपरेटर. ओके, कंपॅरिझन ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर कशासाठी होते, टू कम्पेअर टू व्हेरिएबल्स. ओके, टू कम्पेअर टू व्हेरिएबल्स, टू कम्पेअर टू व्हेरिएबल्स वी यूज इक्वल टू. ओके, फॉर एक्झाम्पल, आता मी एक num1 घेतला 10 आणि num2 घेतला 10. ओके, स्पेस नाही वापरला. ठीक आहे, आणि दोन व्हॅल्यू, आता हे दोन व्हेरिएबल कम्पेअर करण्यासाठी num1 इक्वल टू num2. ओके, हे चेक करण्यासाठी, लाईक कम्पेअर करण्यासाठी दोघं इक्वल आहेत का नाही ते चेक करण्यासाठी कम्पॅरिझन ऑपरेटर. ओके, कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, काही डाऊट ह्याच्यामध्ये आतापर्यंत? कम्पॅरिझन ऑपरेटर संपले, लाईक एवढेच आहेत, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, इक्वल टू, इक्वल टू. ओके, एवढेच आहे, सोपे आहेत. काही डाऊट ह्याच्यामध्ये? हॅलो, येस, नो? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर. ओके, आता कंपॅरिझन ऑपरेटर, सपोज आता मल्टिपल कंडिशन आहेत आपल्या. ठीक आहे, लाईक असे रिक्वायरमेंट आहे की फाईल नेम शुड कंटेन कस्टमर नेम, लाईक डेट. ओके, त्यानंतर फाईल नेम, फाईल फॉर्मॅट शुड बी ऑफ .csv. ओके, फाईल
size should be less than 100 MB. ओके. अशा तीन कंडिशन लाइक मल्टिपल कंडिशन चेक करायच्या राइट. म्हणजे इथं कसं आपण ह्या कंपॅरिझनला काय करतोय एकच एक आणि बी मधली कंडिशन चेक करतो. पण इथं आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायची. ओके. फाईल नेम कंटेन्स डेट आहे का? लाइक फाईल नेम मध्ये डेट आहे का? ओके. त्याच्यानंतर फाईल फॉर्मॅट CSV आहे का? ओके. त्याच्यानंतर फाईलची साईज लेस दॅन 100 MB आहे का? हे मल्टिपल कंडिशन चेक करायच्या. ओके. तर त्या केसमध्ये लाइक आता अशी रिक्वायरमेंट की ह्या तिन्ही कंडिशन सक्सेस झाली, तरच आपण पुढे जाऊ शकतो. अशी जर कंडिशन असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला लॉजिकल ऑपरेटर यूज करायला लागतात. ओके. सो लॉजिकल ऑपरेटर कोणते आहेत? लाइक मल्टिपल कंडिशन व्हॅल्यू असं सांगता येईल मला, की इफ वी हॅव वी हॅव टू व्हॅलिडेट मल्टिपल कंडिशन्स. Okay, if we have to validate multiple conditions, and then we need to use like logical operators. Logical operators. Okay. आता म्हणजे हे लॉजिकल ऑपरेटर्स तुम्ही लक्षात घ्या, सी मध्ये, जावा मध्ये किंवा SQL मध्ये ओके सगळीकडे यूज होतात. ओके. म्हणजे हे जे ऑपरेटर्स आहेत आपण जे शिकतोय ओके. सगळ्यांचं मिनिंग सगळ्या लँग्वेजेस मध्ये एसक्यूएल मध्ये पण आणि पायथॉन मध्ये पण किंवा पुढे तुम्ही दुसरी कोणती लँग्वेज शिकली असेल तिथं पण सगळ्या लँग्वेजेस मध्ये सेम आहे. ओके. लॉजिकल ऑपरेटर्स तिथं पण आहेत, इथं पण आहे. ओके. सो आता इथं कोणते कोणते आहेत लाईक अँड आहे. ओके. अँड एक लॉजिकल ऑपरेटर आहे. ऑर एक आहे आणि नॉट एक आहे. ओके. ठीक आहे. अँड ऑर नॉट. ओके. सो आता आपण पहिल्यांदा प्रोग्रामिंग डोक्यातून काढून घ्या. पहिल्यांदा आपण हे बेसिक कन्सेप्ट काय अँड ऑर नॉटचा ते शिकून घेऊ. ओके. अँड ऑर नॉटचा कन्सेप्ट काय बाबा नेमकं? काय ते शिकून घेऊ. ओके. सो कन्सिडर करा तुमच्याकडं 1 सेकंड हँग झालं. एक्सेलच क्लोज झालं. ठीक आहे. आता सपोज 2 व्हेरिएबल आहेत कन्सिडर करा. एक्स एक व्हेरिएबल आहे आणि वाय एक व्हेरिएबल आहे. ओके. आणि त्याच्यावर आपण अँड ऑपरेशन करणार आहे. एक्स आणि वायवर अँड ऑपरेशन करणार आहे. ओके. म्हणजे 2 कंडिशन्स आहेत अशा लक्षात करा. ओके. तर पहिली कंडिशन काय असू शकते? ट्रू असू शकते, राइट? पहिली कंडिशन ट्रू असेल. ओके. आणि किंवा फॉल्स असेल. ओके. ट्रू किंवा फॉल्स असेल. बरोबर आहे? म्हणजे एक ए लेस दॅन बी असं जर केलं ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. दोन्हीच कंडिशन असू शकतात. बीची पण काय असेल दुसरी पहिली कंडिशन ट्रू असेल. ओके. किंवा फॉल्स असेल. ओके. ओके. ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. आता लक्षात एक्स काय असू शकतो? ट्रू किंवा फॉल्स असू शकतं. आता आणि वाय पण काय असू शकतं? ट्रू किंवा फॉल्स असू शकतं. परत एक्स काय असू शकतं? ट्रू असू शकतं. एखादी कंडिशन अशी पण असू शकेल ना, एक्स ट्रू आहे, पण वाय म्हणजे एक कंडिशन 1 आपण एक्स केलेलं आहे. कंडिशन 1 एक्स म्हणलेलं आहे आणि कंडिशन 2 जी आहे ते वाय म्हणलेलं आहे. ओके. सो एक कंडिशन ट्रू आहे आणि दुसरी कंडिशन फॉल्स असू शकते. ओके. किंवा पहिली कंडिशन फॉल्स असू शकते आणि दुसरी कंडिशन ट्रू असू शकते. राइट? क्लिअर आहे? राइट? आता 2 जर कंडिशन असेल, 2 कंडिशनमध्ये काय-काय कॉम्बिनेशन असू शकतात? दोन्ही कंडिशन ट्रू असतील, दोन्ही कंडिशन फॉल्स असेल, पहिली कंडिशन ट्रू असेल, दुसरी कंडिशन फॉल्स असेल किंवा पहिली कंडिशन फॉल्स असेल, दुसरी कंडिशन ट्रू असेल.
ओके. सो ह्याच्या व्यतिरिक्त काही नसेल, राइट? ह्याच्या व्यतिरिक्त काही नसेल. बरोबर आहे? तर आता ट्रू एंड जर एंड करतोय, एंड म्हणजे कंपल्सरी एंड म्हणजे असं कंपल्सरी असेल, लाइक 2 ती कंडिशन पासच झाली पाहिजे कंपल्सरी. ओके. ओके. एंड म्हणजे काय कंपल्सरी. ओके. लक्षात घ्या. एंड एखादी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला म्हणलं, की पास होण्यासाठी काय पाहिजे? तर सगळ्या विषयामध्ये पास असणं म्हणजे सगळे जेवढे सब्जेक्ट आहेत, तेवढे पास असले पाहिजेत. ही म्हणजे किंवा थर्ड इयरमध्ये सेकंड इयर. ओके. दिसते स्क्रीन? हॅलो? हॅलो? स्क्रीन दिसते ना? ठीक आहे. सो पहिली इथं होतो आपण लाइक ॲड म्हणजे काय कंपल्सरी सर्व ट्रू असलं पाहिजे. कंपल्सरी इट्स कंपल्शन. ओके. म्हणजे एक जरी कंडिशन फेल झाली, तर तुम्हाला अ, तो पर्टिक्युलर बेनिफिट नाही भेटणार किंवा पर्टिक्युलर कोड एक्झिक्यूट नाही होणार. ओके. सो असं जर असेल तर ॲड म्हणजे काय कंपल्सरी एकही सगळ्या ट्रू असल्या पाहिजेत. ओके. सो ट्रू असेल तरच ट्रू असेल ते. ओके. दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तरच एक्स एंड वाय ट्रू असेल. अदरवाईज हे फॉल्सला तर फॉल्सच असेल. ओके. किंवा ट्रू ट्रू फॉल्सला परत काय असेल? फॉल्सच असेल. ओके. आणि फॉल्स किंवा ट्रूला ट्रूच असेल. ओके. म्हणजे कंडिशन 1 ट्रू आहे आणि ट्रू आहे. तरच ते ट्रू असेल. अदरवाईज फॉल्स असेल. ओके. म्हणजे दुसरे फॉल्स असेल, एकही कंडिशन फॉल्स असेल, तर ते फॉल्स असेल. ओके. सो सिमिलरली आपण ह्याला ट्रूला 1 म्हणतो. ओके. 1, 1 0, 0 किंवा 1, 0 आणि 1, 0, 1. ओके. सो आणि ना दुसरं नाव आहे लॉजिकल मल्टिप्लिकेशन. ओके. लॉजिकल मल्टिप्लिकेशन म्हणतात. ओके. सो एक्स एंड वाय जर केलं लाइक 1 इंटू 1 काय 1. ओके. 0 इंटू 0 0. 1 इंटू 0 0. 0 इंटू 1 0. ओके. लॉजिकल मल्टिप्लिकेशन करतोय आपण. ओके. सो जर ट्रूला 1 घेतलं आणि फॉल्सला 0 घेतलं. ओके. तर त्या केसमध्ये 1 0 0. ओके. म्हणजे काय होतंय, तर दोन्हीपैकी लक्षात घ्या, दोन्ही अँड यूज करताय. 2 कंडिशन आहेत. तर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच नेक्स्ट स्टेटमेंटला तो एक्झिक्यूट करेल. अदरवाईज नेक्स्ट स्टेटमेंटला एक्झिक्यूट करणार नाही. ओके. सो मध्ये काय दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच तो नेक्स्ट स्टेटमेंटला एक्झिक्यूट करेल. म्हणजे इट्स अ कंपल्शन लाइक म्हणजे काय कंपल्शन. ती कंडिशन कंपल्सरी ट्रू असल्याच पाहिजे. ओके. ह्याच्यामध्ये समजलंय तुम्हाला ॲड समजलंय? येस, नो, मोहिनी, अजय समजलंय? परत एकदा एक्सप्लेन करायचंय? हो, समजलं. अजय, एनी डाउट? श्रीशल्य? हे आपण खूप वेळा यूज करणार आहे. त्याच्यामुळे मी परत विचारतोय, की समजले का तुम्हाला? काय ट्रू ट्रू असेल म्हणजे हां, ओके. आणि ह्याला लाइक आता हे लॉजिकल मल्टिप्लिकेशन कशामुळे? तर लक्षात राहण्यासाठी लाइक सर्व कंडिशन ट्रू असेल तरच 1 येईल, ट्रू येईल. अदरवाईज एकही कंडिशन फेल झाली, एकाही कंडिशनला 0 आलं, तर काय एक्झिक्यूट होणार नाही. ओके. आता त्याच्यानंतर आपण काय घेऊ? ऑर घेऊ. ओके. ह्याच्यात आपण काय घेऊ? ऑर घेऊ. ओके. सो ऑर मध्ये काय? एक ऑर म्हणजे काय? ऑप्शनल असतं.
ओके. ह्याला जर आपण कंपल्शन म्हणलं, ओके. तर हे ना फॉल्स आहे बघा, हे फॉल्स आहे. अपडेट झालं. ओके. आणि हे ऑर म्हणजे काय ऑप्शनल असं म्हणता येईल. ओके. ऑप्शनल. ओके. म्हणजे ऑप्शनल म्हणजे काय? एकही कंडिशन ट्रू असेल, ओके, दिलेल्या कंडिशन पैकी एकही कंडिशन ट्रू असेल, तर काय होईल ते म्हणजे खालचे स्टेटमेंट जे डिपेंडिंग अपॉन दॅट कंडिशन जे काही आपण कोड लिहिलेला आहे तो एक्झिक्यूट होईल. ओके. एकही कंडिशन ट्रू असेल तर ट्रू ट्रू काय असेल? ट्रूच असेल इथं. ओके. ट्रू असेल. फॉल्स फॉल्स काय असेल? तेवढी ही एकच कंडिशन फॉल्स असेल. बाकी सर्व कंडिशन काय असतील? ट्रू असेल. ओके. आणि ट्रू फॉल्स काय येईल? ट्रू. ओके. आणि फॉल्स ट्रू काय येईल? ट्रू. ओके. आता म्हणजे ऑप्शनल म्हणजे काय? सपोज म्हणजे आता तुम्ही थर्ड इयरला आहे, फोर्थ इयरला जाताय. तर काय असतं 6 सब्जेक्ट आहेत. 6 पैकी 4 पास झाले, 2 फेल झाले तरी चालतं. म्हणजे काय तुम्हाला 2 ऑप्शनल आहे, राइट? 2 ऑप्शन आहेत. लाइक तुम्हाला आणखी सांगता येईल असं की सपोज तुमच्याकडे 2 गाड्या आहेत. ओके. तर तुम्ही काय करू शकता? एक फोर व्हीलर आहे, एक टू व्हीलर आहे. तर तुम्ही फोर व्हीलरनं पण जाऊ शकता किंवा टू व्हीलरनं पण जाऊ शकता. दोन्ही घेऊन जाणं कंपल्सरी आहे का? नाही. सो ऑप्शनल म्हणजे काय? दोन्हीपैकी एक, चारीपैकी एक. 5 कंडिशन आहे, 5 पैकी एक जरी ट्रू असेल तरी करा. ओके. सो ह्याला काय म्हणतात? आता हे ह्या फॉर्मॅटमध्ये जर सांगायचं म्हणलं तर हे लॉजिकल ॲडिशन असते. ओके. लॉजिकल ॲडिशन. ओके. सो 1+1 2 नसतं लॉजिकल ॲडिशनमध्ये 1+1 1च असतं. ओके. 0+0 0 असेल. 1+0 काय असेल? 1 असेल आणि 0+1 परत 1 असेल. ओके. सो ह्याला काय म्हणतात? लॉजिकल लॉजिकल मल्टिप्लिकेशन आणि हे लॉजिकल ॲडिशन. ओके. ठीक आहे. सो हे झालं अँड आणि ऑर. अँड म्हणजे काय? कंपल्सरी आहे. कंपल्सरी सर्व कंडिशन ट्रू असल्या पाहिजेत. ऑप्शन ऑर म्हणजे काय? ऑप्शनल आहे. एक कंडिशन ट्रू असेल तरीही चालेल किंवा सगळ्या कंडिशन ट्रू असतील तरी चालेल. 4 पैकी 3 कंडिशन ट्रू असेल तरी चालेल. सो ऑप्शनल म्हणजे काय? एकही ट्रू झाली तर तो एक्झिक्यूट. दॅट्स इट. दॅट्स ऑल. ओके. क्लिअर आहे? आता नॉट. ओके. नॉट म्हणजे काय? जो काही रिझल्ट आला त्याचा उलट ट्रू आला तर फॉल्स करायचा असेल आणि फॉल्स आला तर ट्रू असेल. ट्रू करायचं असेल तर तेव्हा आपण नॉट यूज करतो. ओके. सो आता ह्यालाच काय म्हणतात? ट्रुथ टेबल पण म्हणतात बरं. ह्यालाच काय म्हणतात? ट्रुथ टेबल पण म्हणतात. ओके. हे 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 जी गोष्ट आहे त्याला ट्रुथ टेबल पण म्हणतात. ओके. आता एक्सऑर आहे, अँड ऑर आहे हे आपल्याला बघायची गरज नाही. आपल्याला जे लागतंय प्रोग्रामिंगसाठी, ओके, तेवढंच बघा. त्याच्या बाहेर जाऊ नका. ओके. आणि एस-क्यू-एल मध्ये सुद्धा लागेल नाही अँड ऑर. माहिती नाही तुम्हाला मॅडमनी घेतलं कारण तिथं पण 2 कंडिशन घ्याव्या लागतात. ओके. सो सेम कन्सेप्ट इकडं पण आहे, तिकडं पण आहे. ओके. सो क्लिअरली मला असं विचारायचं क्लिअरली समजलंय का? कोणाला काही डाऊट नाही ना याच्यामध्ये? ओके. ठीक आहे. कॅन वी मूव्ह अहेड? ओके. आता प्रॅक्टिकली बघू आपण. म्हणजे कसा यूज करता येईल आपल्याला याचा. ओके. सो मी एक फाईल नेम घेतला. एक फाईल नेम घेतली. फाईल नेम इज इक्वल टू सपोज KYC अंडरस्कोर डेट अंडरस्कोर ऍक्टिव्हेटेड. ओके. आणि .csv. ओके. आता मी पहिल्यांदा ऑर लिहिन. सो आता जर मला चेक करायचं की फाईल नेम मध्ये KYC आणि फाईल फॉर्मॅट CSV आहे का? तर काय करता येईल मला? फाईल नेम डॉट स्टार्ट्स विथ मेथड डायरेक्ट स्टार्ट्स विथ मी काय म्हणलं KYC आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय ऑप्शन होतं अँड फाईल नेम डॉट एंड्स विथ राईट एंड्स विथ डॉट CSV. ओके.
तर ह्या केसमध्ये काय दोन्ही कंडिशन ट्रू आहेत. राइट? फाइल नेम स्टार्ट विथ के-वाय-सी लाइक मी स्ट्रिंगचं फंक्शन यूज केलं स्टार्ट विथ आणि एंड्स विथ पण स्ट्रिंगचंच फंक्शन आहे. ओके. फाइल नेम स्टार्ट विथ के-वाय-सी आहे आणि एंड्स विथ सी-एस-व्ही आहे. कंडिशन ट्रू आहे. सो दोन्ही कंडिशन काय ट्रू आहेत. सो ह्या केसमध्ये काय होईल? ट्रू येईल. ओके. केस सेन्सिटिव्ह आहे. ओके. दोन्ही कंडिशन काय ट्रू आहे. बरोबर. फाइल नेम स्टार्ट विथ के-वाय-सी काय बरोबर आहे. लाइक ह्या दोन कंडिशन चेक करायच्या होत्या मला. फाइल नेम स्टार्ट विथ के-वाय-सी ट्रू. एंड्स विथ सी-एस-व्ही ट्रू. सो आन्सर काय ट्रू. ट्रू, ट्रू, ट्रू. ओके. ह्याच्याऐवजी लाइक मी जर हे म्हणलं एंड्स विथ टी-एन-जी असं विचारलं. आता एक कंडिशन फॉल्स केली मी. तर काय फॉल्स. एकही कंडिशन फॉल्स झाली तर फॉल्स होईल. ओके. माझी रिक्वायरमेंट काय? जर फाईल सी-एस-व्ही असेल तरच प्रोसेस करा. डेटाबेसमध्ये सेव्ह करा. दुसरे असेल तर नाही. मग पी-एन-जी असेल तर मी फाईल डेटाबेसमध्ये प्रोसेस करेल का? नाही. मग मी कसं चेक करणार? हे फॉल्स आलं म्हणजे मला कळेल की बाबा काहीतरी चुकीचं आहे. सो मी प्रोसेस नाही करणार. ओके. ट्रू कोणत्या केसमध्ये येईल? डॉट सी-एस-व्ही. क्लिअर आहे? सपोज असं म्हणलं की बाबा ह्याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस पण पाहिजे. ओके. ईमेल इज इक्वल टू ABCD @gmail.com. ठीक आहे. आणि मी कंडिशन लावली ॲड ईमेल ठीक आहे. स्पेलिंग चूक झाली आहे. ईमेल डॉट एंड्स विथ @gmail.com. हे @gmail.com. ओके. 3 कंडिशन ट्रू आहेत. ओके. तेव्हा ते ट्रू झालं. अदरवाईज सपोज मला असं पाहिजे हॉटमेल टाकतो. हॉटमेल. ओके. तर ह्या केसमध्ये काय होईल? कंडिशन फॉल्स. ओके. सिमिलरली ऑरचं बघता येईल. ओके. सो आता कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की जर डेटा के-वाय-सीचा असेल, अकाउंटचा असेल, यू-पी-आयचा असेल, ओके, किंवा मल्टिपल लाइक कस्टमर असं लाइक प्रोसेस फाइल्स विथ नेम्स विथ नेम स्टार्ट विथ के-वाय-सी, यू-पी-आय, ओके. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, त्याच्यानंतर अकाउंट, त्याच्यानंतर म्हणजे काय सर्व्हिस असते बँकेची के-वाय-सी, यू-पी-आय, ट्रान्सफर, राइट? अशी आहे किंवा म्हणजे तुम्ही DP बँकेमध्ये किंवा HSBC मध्ये काम करताय. ओके. त्या बँकेने सांगितलं किंवा आपल्या डेटाबेसमध्ये जे काही फाईल आहेत, के-वाय-सीच्या आहेत, यू-पी-आयच्या आहेत, क्रेडिट कार्डच्या आहेत, अकाउंटच्या आहेत, ट्रान्सफरच्या आहेत. ह्या ज्या फाईल असतील त्या सर्व फाईल प्रोसेस करा. ओके. ह्या सर्व फाईल प्रोसेस करा. ओके. सो मग मी काय करतो, सपोज फाईल नेम 1 आलं तुमच्याकडं. फाईल नेम ओके. ओके. फाईल तर आहे आपल्याकडे एक के-वाय-सीची फाईल आहे. आणखी एक फाईल घेतली आपण. फाईल नेम 1 तिथं टाकला मी यू-पी-आय, यू-पी-आय. ओके. त्याच्यानंतर फाईल नेम 2 घेतलं मी. ओके. फाईल नेम 2 घेतलं मी क्रेडिट कार्ड. ओके. सो असे फाईल नेम आले. एवढ्या मल्टिपल फाईल आल्या. ओके. मग ह्या सर्व फाईल काय प्रोसेस करायच्या होत्या. तर म्हणजे ह्या ह्यापैकी कोणतीही एक फाईल आली तर आपल्याला प्रोसेस करायची. तर त्या केसमध्ये आपण काय करणार? कोणतीही एक चालते. ओके. तर त्याच्यामुळे मी काय होईल फाईल नेम डॉट स्टार्ट विथ के-वाय-सी और फाईल नेम
dot start with UPI or file name to dot start with, suppose मी इथे चुकी दिलेलं बँक. ओके राईट. तर काय ऑर मध्ये काय एकही कंडिशन ट्रू असेल तर काय होईल, ट्रू होईल. ओके आता इथं मी ही कंडिशन जाणून बुजून चुकलेली आहे. फाईल नेम टू स्टार्ट विथ मी काय चेक करतोय बँक, पण ऍक्च्युअल मध्ये काय क्रेडिट कार्ड. ओके सो चेक केलं तर काय ट्रू, कारण ऑर मध्ये काय तिन्ही पैकी दोन्ही पैकी एकही कंडिशन ट्रू झाली तरी ते ट्रू होईल. ओके त्याच्या अगेन्स्ट आहे नॉट. ओके नॉट ट्रू म्हणलं, ओके नॉट ट्रू म्हणलं तर फॉल्स येईल, आणि नॉट फॉल्स म्हणलं तर ट्रू. ओके म्हणजे सपोज तुमच्याकडे 100 फाईल आहेत. ओके 100 फाईल आहेत. किंवा 100 प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे. ओके सपोज कॉपर आहे, बॉक्साईट आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. ओके 100 प्रोडक्ट मधले 3 प्रोडक्ट नसले पाहिजे. ओके 3 प्रोडक्ट नसले पाहिजेत. ओके तर तुम्ही नॉट यूज करू शकता. ओके फाईल नेम नॉट स्टार्टिंग विथ, लाईक हे तुम्ही टाकलं. ओके आणि ह्या पूर्ण कंडिशनला नॉट म्हणलं, त्या पूर्ण कंडिशनला नॉट म्हणलं तर चालेल का, फॉल्स होऊन जाईल. राईट अगोदर काय होते, ट्रू होते ही कंडिशन, कारण एक केवायसी ची पण फाईल होती, युपीआय ची पण होती. ओके बँकची पण, ह्या तिन्ही पैकी कोणतीही फाईल आली आहे तर आपल्याला प्रोसेस नाही करायची, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, नॉट लावणार. ओके म्हणजे आपल्याला जो रिझल्ट येतो त्याच्या उलटा रिझल्ट पाहिजे असेल तर त्या केसमध्ये आपण नॉट यूज करतो. ओके क्लिअर आहे लॉजिकल ऑपरेटर्स, काय डाऊट. इफ एल्स फॉर मध्ये आपण खूप यूज करणार आहे लॉजिकल आणि ऑपरेटर्स. ठीक आहे, एनी डाऊट. कॅन यू प्रोसीड. ठीक आहे त्याच्यानंतर मेंबरशिप ऑपरेटर. ओके मेंबरशिप ऑपरेटर छोटच आहे, आपण संपून टाकू ह्याला मेंबरशिप ऑपरेटर. ओके आता मेंबरशिप ऑपरेटर नावातच आहे, मेंबरशिप मेंबर. ओके मेंबर मेंबर कुणाचा असतो, लाईक एकटाचा मेंबर असतो का, लाईक एक्सचा मेंबर एक्स असू शकतो का, नाही मेंबर कुणाचा असतो, ग्रुप असेल रे. एक लाईक काहीतरी ग्रुप असेल किंवा मल्टिपल गोष्टी असेल तर त्याचा मेंबर असतो. ओके सो फॉर टू बी मेंबर लाईक इट शुड बी ग्रुप. ओके इट शुड बी ग्रुप, मेंबर असेल तर मेंबर कुणाचा असतो तर ग्रुप. ओके मग आपल्याकडे ग्रुप कोणते कोणते आहेत, लाईक सेट आहे राईट. ग्रुप कोणते कोणते आहेत, लिस्ट आहेत. लाईक लिस्ट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ इंटिजर्स स्ट्रिंग. ओके कलेक्शन ऑफ एलिमेंट्स और कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स असं म्हणू शकतो आपण. ओके त्याच्यानंतर टपल आहे राईट. त्याच्यानंतर काय, सेट आहे. त्याच्यानंतर काय, डिक्शनरी आहे. ओके त्याच्यानंतर काय, स्ट्रिंग आहे राईट. सो हे काय ग्रुप आहेत राईट, डेटाचे ग्रुप आहेत. सो मेंबर कशासाठी, लाईक एखादा इलेमेंट ह्या ग्रुपचा मेंबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी. ओके सो तर त्याच्यासाठी दोन ऑपरेटर आहेत, एक इन आणि नॉट इन. ओके एक इन आहे आणि एक नॉट इन आहे. ओके सो आता जर बघितलं सपोज एक लिस्ट घेऊ, एक लिस्ट घेतली आपण. ओके घेऊन ओके स्ट्रिंग घेऊ, नाहीतर एक स्ट्रिंग इज इक्वल टू आय एम प्रॅक्टिसिंग डेली. ओके आय एम प्रॅक्टिसिंग डेली. ओके ओके दिस इज युअर स्ट्रिंग. ही आपण एक स्ट्रिंग घेतली. ओके आता मला चेक करायची की आय एम जे आहे ते त्या स्ट्रिंग मध्ये आहे का नाही. तर मी कसं चेक करेन, आय एम इन एस टी आर वन. ओके आय एम इन एस टी आर वन काय म्हणते ट्रू. सो एखादा इलेमेंट एखादा ऑब्जेक्ट त्या पर्टिक्युलर लिस्टचा ग्रुपचा
सेटचा डिक्शनरीचा पार्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला इन यूज करता येईल. ओके, फॉर एक्झाम्पल ए आय घेतलं मी, ए आय इन str1 ट्रू येईल का फॉल्स येईल? ए आय इन str1 ट्रू येईल का फॉल्स येईल? फॉल्स, कारण ते नाहीये. ओके, बट आता मी असं घेतलं, ए आय नॉट इन str1, ट्रू येईल का फॉल्स येईल? ए आय नॉट इन str1 ट्रू येईल का फॉल्स येईल? बरोबर आहे. ए आय नॉट इन str1, आता ए आय आपल्या str1 मध्ये आहे का? नाहीये, म्हणजे काय? ट्रू येईल का फॉल्स येईल? ट्रू, राइट? ए आय नॉट इन म्हणतो मी. ए आय इन म्हणलं असतं तर ट्रू फॉल्स आलं होतं. बट नॉट इन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ए आय आहे का? नाहीये. राइट? सो फॉर एक्झाम्पल एक लिस्ट घेऊ आपण. लिस्टने आणखी समजून जाईल. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे ही आपली लिस्ट आहे. ओके. आता 1 इन एल, 1 लिस्ट मध्ये आहे का? इन कशासाठी आहे? चेक करण्यासाठी किंवा लिस्टमध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे का? एलिमेंट आहे का? डेटा आहे का? आपल्याला रिक्वायर्ड डेटा लिस्टमध्ये आहे का नाही? वन इन लिस्ट आहे का? ट्रू और फॉल्स इन? ऋत्विक, चंद्रकांत, ट्रू इन फॉल्स इन? वन इन लिस्ट ट्रू आहे का फॉल्स? सॉरी, ट्रू फॉल्स? ट्रू. ओके, सो ट्रू आहे. पण मी तेच घेतलं, वन नॉट इन लिस्ट, वन नॉट इन लिस्ट, ट्रू आहे का फॉल्स आहे? ऑलरेडी वन आहे ना ऑलरेडी, सो इथं काही फॉल्स. कारण वन ऑलरेडी लिस्ट मध्ये. ओके, सो एखादा ऑब्जेक्ट इलेमेंट लिस्टचा, डिक्शनरीचा, टपलचा पार्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय यूज करता येईल? इन किंवा नॉट इन. ओके, सो असं पण मी म्हणलं, सपोज 10 इन लिस्ट काय फॉल्स आहे, कारण 10 नाहीच आहे. ओके, 10 नॉट इन लिस्ट काय ट्रू. क्लिअर आहे? ठीक आहे. क्विकली एकच बघू, त्याच्यानंतर स्टॉप करू. ओके, आपण स्टॉप होऊन जाऊ. उद्या राहिलेले बघू. आता कोणते राहिले आपले? मेनली ओके, असाइनमेंट, आयडेंटिटी आणि बिटवाईज. ओके, सो बिटवाईज साठी तुम्हाला हे करून घ्या, लाईक डेसिमल टू बायनरी अँड बायनरी टू डेसिमल कसं करायचं त्याचं, म्हणजे विदाउट युझिंग प्रोग्राम कसं करायचं ते बघा. लॉजिक काय त्याचं ते बघा. ओके, असाइनमेंट काय एकच आहे, असाइनमेंट ऑपरेटर इज इक्वल टू एकच अजून असाइनमेंट ऑपरेटर. ओके, आयडेंटिटीचं फक्त एकच आहे, इज. ओके, तर ते आपण उद्या बघू. ठीक आहे, उद्या लेक्चर ठेवू आपण एक अर्ध्या तासाचं तरी, 7 वाजता सकाळी. हे संपून टाकू, राईट? जमेल सगळ्यांना? हॅलो, जमेल का? बोला.